सर्व अंगणवाडी सेविका ताईंना माझा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी तुम्ही या महिन्याची जरी काही कामे केली नसतील तर आज देखील तुमच्याकडे वेळ आहे. आज 10 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये ही कामं अवश्य करा, जेणेकरून तुम्ही प्रोत्साहन भत्त्यास पात्र होऊ शकाल. तर आपण त्यांच्या सर्व निकष जे 10 निकष आहेत त्या 10 निकषानुसार पाहूया. पोषण ट्रॅकरमध्ये तुम्ही देखील चेक करा की तुमची ती कामं झालेली आहेत का, आणि जरी कामं झाली असेल तर निश्चितच तुमचं प्रोत्साहन भत्त्यास तुम्ही पात्र ठरू शकता आणि तुम्हाला प्रोत्साहन भत्ता तर मिळण्यास आता सुरुवात झालेली आहे. तर त्याच्या एक निकषानुसार आपण पोषण ट्रॅकरमध्ये ते काम केलं आहे का ते तुम्ही चेक करून घ्या, आणि केलं नसेल तर लगेच ते काम पूर्ण करा. तर पहिला जो त्यांचा निकष आहे तो आहे CBA कार्यक्रम. तर इथं अधिकमध्ये जाऊन तुम्ही कार्यक्रमामध्ये जाऊन तुमचे 2 CBAचे कार्यक्रम तुम्ही केलेले आहेत का हे चेक करा. म्हणजेच इथं CBAमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या 2 कार्यक्रमाच्या डेट्स आणि कार्यक्रमाची नावं येत आहेत का ते चेक करा. इथं तुमची 10 मार्क मिळतील तुम्हाला. त्यानंतर चला आपण पुढचा निकष पाहूया. मी ज्या पद्धतीने त्यांनी GRमध्ये निकष दिले आहेत त्या पद्धतीनेच तुम्हाला दाखवत आहे. दुसरा जो निकष आहे त्यांचा तो आहे THR वितरण. तर यामध्ये पहा, दरमहा म्हणजे नोंदणी केलेल्या एकूण लाभार्थ्यापैकी 90% लाभार्थ्यांना तुम्हाला THR वितरण करायचं आहे. जर तुम्ही तुमच्या सर्व लाभार्थी चेक करून घ्या, म्हणजेच की तुमच्या गरोदर, स्तनदा आणि 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील सर्व बालके. तर याच्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तुमच्या सर्व गरोदर माता, सर्व स्तनदा आणि सर्व बालकांची THRची हजेरी भरली आहे का ते चेक करा. आणि जर एखादं बालक राहिलं असेल तर ते तुम्ही लगेच करून घ्या. इथं तुम्हाला THR वितरणासाठी 10 मार्क आहेत. तर हे झाले 20 मार्क. त्यानंतर चला आपण पुढचा निकष पाहूया. पुढचा जो निकष आहे तो आहे 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्वशालेय शिक्षण. तर याच्यामध्ये तुम्ही आज जर काही चेंज करू शकत नाही, परंतु तुम्ही इथं शेवटी जे आहे ECC डे इथे जाऊन तुमचे पूर्वशालेय शिक्षणाचे ECC डेचे दिवस किती झाले आहेत ते चेक करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला 16 दिवसापेक्षा जास्त तुमची बालकं उपस्थित पाहिजे. तर पहा, इथं माझ्या इथं 24 दिवस झाले आहेत. आजची हजेरी आणखीन भरलेली नसल्यामुळे हा जो आहे इथं लाल कलरचा गोल दिसत आहे, परंतु आजचं जे ECC डेचं शिक्षण पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर आज हा देखील 29 तारखेला देखील अशा प्रकारे निळा होणार आहे आणि तो कंप्लीट होणार आहे. इथं पहा इनकम्प्लीट आणि इथं कंप्लीट. तर त्याचबरोबर तुम्ही हे जे अनौपचारिक शिक्षणाचे मार्क मिळवण्यासाठी या ज्या 2 कृती आहेत त्या देखील तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की या 2 कृती तुम्ही करत आहात का दररोज हे देखील चेक करा. तर अशा इथं तुम्हाला या निकषासाठी 10 मार्क आहेत. तर इथं तुम्ही चेक करा. आणि आता तर तुम्ही या निकषात पात्र, म्हणजे पाठीमागं तुम्ही व्यवस्थित केलं असेल तर या महिन्यात तुम्ही पात्र ठरू शकता. नाहीतर इथून पुढे तुमच्या जिथून लक्षात आलं आहे तिथून तुम्ही व्यवस्थित करू शकता. तर हे झाले 30 मार्क. त्यानंतर आहे गरम ताजा आहार, म्हणजे जी आपली SCMची हजेरी आहे त्याच्यासाठी पहा क्रायटेरिया का आहे. तर गरम ताजा आहारासाठी 80% जे लाभार्थी आहेत ते तुमचे 21 दिवसामध्ये यायला हवेत. म्हणजे तुमच्या पटाच्या 80% जे काय होत असतील बालकं, तेवढी तुमची बालकं 21 दिवसामध्ये यायला हवेत. तर याच्यासाठी तुम्ही दररोजची हजेरी भरत असताना जी केलेली प्रोसेस असेल तीच इथं राहणार आहे. आज तुम्ही याच्यामध्ये काही चेंज करू शकत नाही. त्यानंतर हे झाले 4 निकष आणि याचे आहेत 40 गुण. त्यानंतर आहे पुढचा निकष तो आहे PHND. तर इथं पहा PHND कार्यक्रमामध्ये जाऊन पहा तुम्ही. आणि त्यानंतर हा PHND आहे. PHNDमध्ये अशा प्रकारे तुमचं नियोजनाची तारीख आणि तुम्ही केलेली प्रोसेस इथं दिसते आहे का ते चेक करा. जर दिसत नसेल तुमचा PHND झालेला तरी देखील तुम्ही PHND लगेच भरून घ्या. आणि दुसरा एक निकष म्हणजे दुसरी एक गोष्ट म्हणजे PHND तर तुम्ही भरत आहात तरी पण तुम्ही जर सर्वच काम करत आहात तरी पण तुमच्या लक्षात येत नाही की तुमचे गुण कुठे जात आहेत. तर एक वेळेस म्हणजे मी तर दर महिन्याला करते, तुम्ही पण या गोष्टीची सुरुवात केली तरी म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जर या गोष्टीमुळे तुमचे मार्क जात असतील तर इथं अधिकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या सर्व लाभार्थ्याची जे आहे बेनिफिशरी वॅक्सिनेशन तुम्ही भरून घेत जावा दर महिन्याला.
तर याच्यामुळे काय होणार आहे, तुम्ही VHND तर आयोजित केला, मग आयोजित केल्यानंतर तुमची जी पात्र लाभार्थी आहेत, म्हणजे ज्या लाभार्थ्यांना तुम्हाला या महिन्यामध्ये जे लसीकरण द्यायचं आहे त्या देखील तुम्हाला डेट्स इथं भराव्या लागणार आहेत. म्हणजे VHND झाला तर तुमच्या लाभार्थ्याचं लसीकरण होणं अपेक्षित असेल मला वाटतं पोषण ट्रॅकरमध्ये. मी दर महिन्याला VHND बरोबरच लसीकरण देखील सर्व लाभार्थ्यांचं भरत आहे. तर माझे म्हणजे प्रोत्साहन भत्त्याला काही अडचण येत नाही. तर तुम्ही देखील या गोष्टी चालू करा. म्हणजे आणि वॅक्सिनेशन भरत असताना तुम्ही इथूनच भरा. इथं गेल्यानंतर पहा अशा प्रकारे गरोदर माता, त्यानंतर 0 ते 6 महिने, 6 महिने ते 3 वर्ष, 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील इथं तुमच्या बालकांच्या याद्या येतात. त्यामध्ये तुम्हाला या महिन्यामध्ये ज्या बालकांना लसीकरण द्यायचं आहे ते इथं नावं येतात. आणि ओव्हरड्यू म्हणजे ज्या बालकांचं लसीकरण तुम्ही मिस केलं आहे तर तुम्ही काय करत जावा, देयमध्ये पण जाऊन पाहत जावा आणि ओव्हरड्यूमध्ये देखील तुम्ही जाऊन पाहत जावा. कारण की दररोजच्या दररोज त्या डेट्स ओव्हरड्यूमध्ये जाऊ शकतात. तर तुम्ही दर महिन्याच्या शेवटी निदान ओव्हरड्यू आणि भेट देणे या 2 गोष्टी प्रत्येक बालकांच्या करून घ्या. म्हणजे तुमचे VHND आणि लसीकरण या दोन्हीचा कोणता जरी क्रायटेरिया पकडला तरी तुमचे मार्क्स जाणार नाहीत. तर हा झाला पुढचा निकष, हा होता 5वा निकष. त्यानंतर 6वा निकष आहे ते म्हणजे सॅम आणि मॅम जी बालकं आहेत त्यांचं जे प्रमाण आहे ते मागील महिन्याच्या तुलनेने कमी झालेलं पाहिजे. तर याच्यामध्ये पहा, त्या बालकाची श्रेणी बदलत असेल किंवा त्याचे वजन वाढ होत असेल तरी देखील मला वाटतं या मुद्द्याचे तुम्हाला मार्क्स 10 मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे साऊ आणि माऊ जी बालकं आहेत तुमची, त्या बालकांची सरासरी ही बीटच्या सरासरीपेक्षा कमी असायला हवी. म्हणजे आपले जे पिवळ्या पट्ट्यातील आणि लाल पट्ट्यामधील जी बालकं आहेत त्यांची जी टक्केवारी आहे ती बीटच्या टक्केवारीपेक्षा कमी असायला पाहिजे. म्हणजे तुमच्या एकूण बीटची सरासरी जी टक्केवारी असेल त्याच्यापेक्षा तुमची बालकं तुमच्या सरासरीने कमी असायला पाहिजेत. आणि पुढचा जो मुद्दा आहे तो आहे SCM आणि THR यांचा साठा नोंदवणे. तर इथं पहा, साठा नोंदणीमध्ये THRचा साठा नोंदवणी आणि SCMचा साठा नोंदवणी तुम्ही केली आहे का ते चेक करून घ्या. तर पहा, इथं मी तुम्हाला गेल्या वेळेस देखील सांगितलं होतं, इथं काय दाखवत आहे तुम्हाला आवश्यक जो साठा आहे तो इथं दाखवत आहे. म्हणजे तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये जेवढी बालकं किंवा गरोदर माता स्तनदा माता नोंदवल्या आहेत त्यांना आवश्यक एवढीच पाकिट आहेत. आणि त्यानंतर तुम्ही 100% जर वितरण केलं असेल त्या सर्वांना तर इथं तुम्हाला साठा वितरण झालेलं देखील तेवढं दाखवणार आहे. आणि तुम्हाला आवश्यक देखील तेवढाच आहे आणि तुम्ही वितरण देखील तेवढंच केलं आहे. तर तुम्ही जास्त काही न करता याच्यावरती जाऊन तुम्हाला इथं जेवढी पाकिटे दिसत आहेत तेवढीच इथं पाकिटे टाकून, जर पाठीमाग कॅलेंडर जात असेल तर ठीक, नाही तर 1 तारखेला तुम्ही हा THRचा साठा नोंदवायचा आहे. पहा, अशा प्रकारे तुमचं THR साठा जो आहे नोंदवलेला तो अशा प्रकारे दिसत आहे का ते चेक करा. त्यानंतर पुढचा मुद्दा तो म्हणजे आहे SCMचा साठा नोंदवणे. तर जरी तुम्ही SCMचा साठा इथं नोंदवत असाल आणि त्याची जर मार्क मिळत नसेल तर तुम्ही मला वाटतं कदाचित या गोष्टीमध्ये तर चूक करत नसाल की या ठिकाणी जाऊन जर तुम्ही साठा नोंदवत असाल तर देखील इथं पाकिट संख्या मागत आहे ते. तर तुम्ही त्या साठा नोंदवताना लक्ष द्या की या ठिकाणी जाऊन तुम्ही स्टॉक नोंदवत आहात. स्टॉक तुम्हाला कसा नोंदवायचा आहे तर आता आपण आजचा स्टॉक म्हणजे नोव्हेंबरसाठी स्टॉक नोंदवत आहात. तर नोव्हेंबर महिन्याची सुरुवातीची जी शिल्लक आहे ती एकूण सर्व आहार प्रकाराचे एकत्र करून तुम्हाला इथं जो काही तुमच्याकडे उपलब्ध होईल तो इथं नोंदवायचा आहे 1 तारखेला. 1 तारीख तुम्हाला कॅलेंडरमधली 1 नोव्हेंबरची सिलेक्ट करायची आहे आणि तिथं तुम्हाला जो काही तुमचा एकूण आहार साठा होत असेल तो इथं नोंदवायचा आहे. तर तुम्ही तुमचं पोषण ट्रॅकर ओपन करून इथं पहा तुमचा साठा इथं आणि साठा इथं ग्रॅममध्ये अशा प्रकारे तुमचा इथं साठा दिसत आहे का. तर या मुद्द्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहेत. हे 10 मार्क्स देखील तुम्ही मिळवू शकता. तर हा झाला पुढचा मुद्दा. त्यानंतर 9वा मुद्दा जो आहे स्थूल बालकांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे. तर स्थूल बालकं म्हणजे कोणती बालकं? स्थूल आणि लठ्ठ बालकं. तर स्थूल बालकं म्हणजे अशी बालकं तुमच्या पोषण ट्रॅकरमधील ज्यांच्याकडेने थोडंसं ब्राऊन कलरचं सर्कल येतं म्हणजे गोल येतो, ती जी आहेत ती बालकं आहेत स्थूल. आणि लठ्ठ बालकं म्हणजे ज्या बालकांच्या आपली नॉर्मल मुलांच्या बाजूने जसा हिरवा गोल येतो त्याप्रमाणे या बालकांच्या बाजूनं निळा गोल येतो.
अशी बालकं म्हणजे तुमची स्थूल आणि लठ्ठ बालकं मी तुम्हाला इथं दाखवून देते तुमची कोणती बालकं ते. इथं पहा प्रत्येक पेजवरती या कलरचा रंग जे कलर आहेत याचा म्हणजे अर्थ काय आहे हे इथं दिलेलं आहे. तर मी तुम्हाला इथून दाखवते. तर पहा जी तुमची जाड बालकं आहेत ते अशा प्रकारचं त्यांच्या बाजूने गोल येणार आहे. अति जाड जी बालकं आहेत त्याच्या बाजूने असा गोल येणार आहे. तर या दोन्ही बालकांची टक्केवारी ही तुमची प्रकल्पाची सरासरी आहे त्याच्यापेक्षा कमी असायला पाहिजे. तर तुम्ही तुमच्या पोषण ट्रॅकरमध्ये पाहून घ्या. ही अशा प्रकारचा गोल ज्या बालकांच्या बाजूने येत आहे ती आहे स्थूल बालकं ब्राऊन कलरचा, आणि निळा जो गोल येत आहे ते आहेत लठ्ठ बालकं. तर अशी बालकं तुमच्याकडे किती आहेत आणि त्यांचं योग्य तुम्ही वजन उंची भरली आहे का ते देखील चेक करा. कारण की स्थूल आणि लठ्ठ बालकं ही 0 ते 6 वर्ष वयोगटामध्ये सहसा येतात. तर तुम्ही या बालकं स्थूल आणि लठ्ठमध्ये का जात आहेत तर यांची जी उंची आहे उंचीच्या प्रमाणामध्ये यांचं वजन खूप जास्त आहे. त्यामुळे ही बालकं लठ्ठ आणि जाड या श्रेणीमध्ये जात आहेत. तर अशा बालकांची तुम्हाला सरळ पाय करून एकदा उंची घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून खरंच ते बालक तुमचं स्थूल आहे किंवा त्याची उंची व्यवस्थित न घेता आल्यामुळे तुमचं बालक केवळ ते लठ्ठ किंवा जाड याच्यामध्ये जात आहे का हे याची खात्री तुम्ही नक्की करा. आणि अशी बालकं तुमच्याकडे किती आहेत त्यांची उंची घेताना तुम्ही जास्तीचं लक्ष द्या असं मी तुम्हाला गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं. आणि तुम्ही एकदा चेक करून नक्की तुमची खात्री करा की तुमचं बालक स्थूल आणि जाड आहे का ते. त्यानंतर या मुद्द्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स आहेत. आणि पुढचा जो 10वा मुद्दा आहे तो आहे खुजी बालकं, म्हणजे जी बुटकी बालकं आहेत त्यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे. तर याच्यामध्ये तुमची बालकं किती म्हणजे हाईटनं कमी आहेत ते कुठून पाहायचं ते देखील मी तुम्हाला सांगितलं होतं गेल्या व्हिडिओमध्येच. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची सर्व बालकांची बुटकेपणाची श्रेणी पाहू शकता. आणि जी बालकं तुमची बुटकेपणामध्ये खुज्या बालकामध्ये गेले आहेत त्यांची उंची मी तुम्हाला गेल्या वेळेस देखील पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवताना खात्री करून नोंदवा असं सांगितलं होतं. तर हे ते 10 मुद्दे आहेत. जर तुमचं याच्यामधलं काही राहिलं असेल तर तुम्ही आता लगेच करून घ्या. बालकाचं लसीकरण भरून घ्या. सर्व बालकांची जेवढे तुमचे ड्यूमध्ये आहेत ओव्हर ड्यूमध्ये जेवढे आहेत त्या दोन्ही बालकांचं तुम्ही लसीकरण भरून घ्या. FHNDचा कार्यक्रम भरून घ्या. THR वितरण राहिलं असेल तर THR वितरण करून घ्या. FHND भरून घ्या. CBAचे 2 कार्यक्रम राहिले असतील तर CBAचे 2 कार्यक्रम भरून घ्या. अशा प्रकारे तुम्ही सर्व कामकाज याच्यामधलं पूर्ण केलं तर निश्चितच तुम्ही प्रोत्साहन भत्त्याला पात्र ठरू शकता. तर एवढ्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.